आपले नवीन पास्टरला मी त्यांना खास म्हणजे मनापासून धन्यवाद देते. आपले तिन्ही पास्टरांना माझा धन्यवाद. परमेश्वराला पहिलेच धन्यवाद दिले, पण हे जे पास्टर आहेत त्या परमेश्वराला मला भेटवले, त्यांच्यासोबत कसं राहायचं काय करायचं ते शिकवले. मला बिलकुल विश्वास नव्हता असं असतंय का, असं होतंय का. मी जेव्हापासून आता 3 वर्ष झालं चर्चमध्ये येते, मग जेव्हापासून इथं मी विश्वास केले, म्हणजे असं मला हे झाले तेव्हापासून खूप माझ्या जीवनमध्ये मी एवढी हे होते की मी सांगू नाही शकत ते कुठली गोष्टी काय झाले. पण एवढं टाइम नाही घेणार. पास्टर माझ्या घरी, माझ्या मनात खूप होतं पास्टरांना बोलायचं. माझ्या घरचा मुलगा जे आहे त्याला बिलकुल पसंत नव्हतं माझ्या पास्टरांना मी घरी बोलू, की त्यांचं जसं माझ्या मनामध्ये इच्छा होती तसं करून नाही दिला. पण बघा, माझ्या पास्टरच्या द्वारी त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना केले. जेव्हा जेव्हा मी दुःखी झाले त्यांचा हात माझ्या डोक्यावरती आला, मी तो महसूस केले की काय आहे ती. खरंच मी सांगू नाही शकत की परमेश्वर मी बघितलं नाही, यांना बघितलं, सिस्टरांना बघितलं. आणि ह्या सिस्टरांची जेव्हा जेव्हा ती आराधना करतात ना, माझ्या मनामध्ये खूप पास्टर बोलतात ना, तुमच्या मनामध्ये चिरपाड होते आमच्या याच्याने वचनाने. खरंच माझ्या मनामध्ये एवढं असं वाटतं मी काय होतंय माझ्या मनामध्ये, मला खूप रडायला येते. सिस्टर ते मला येत नाही इंग्लिश बोलायला, जे सिस्टर काय आराधना करतात यावे यावे, खरंच मी बोलू शकत नाही त्याच्या बारेमध्ये. माझ्या अंगावरती खूप काटे येते ते बोलल्यानंतर. सिस्टर माझ्या मनामध्ये खूप हे होतं, दुखतं. असं वाटतं मी वरडून रडून की काय बोलू ते सिस्टर तेव्हा करते. पण माझा मुलगा आता पास्टरला नाही येऊन दिलं, पण बघा परमेश्वरने काय त्याच्या जीवनामध्ये काम केलं. त्यांनी आता सध्या 14वी आहे, त्याच्या जीवनामध्ये अशी नोकरी दिली काल. खरंच माझी गवाही यायचं परमेश्वरला आणि या पास्टरला या फॅमिलीला एवढ्या मनापासून धन्यवाद देते. त्याला खूप चांगल्या कंपनीमध्ये पास्टर त्याला नोकरी भेटली, तुमच्याद्वारे भेटली, माझ्याद्वारे नाही. मी त्याला शिकवलं, काय पण केलं. मी लोकांची भांडी घासते, लोकांचं बाथरूम धुते, मी मोठी नाही आहे त्याच्यासाठी. पण माझे पास्टर हे सिस्टर आणि जे नवीन सिस्टर पास्टर झाल्यात मी त्यांना खूप धन्यवाद देते. माझ्या घरात खूप ब्लेसिंग आले. मी पास्टरला नाही बोलवले माझ्या घरात, कारण त्याच्यासाठी तो माझ्यासोबत खूप विरोध केला. म्हणते तुझे पास्टर माझ्या घरात यायला नाही पाहिजे. पण ते महान परमेश्वर यांच्याद्वारे माझ्या मुलाला नोकरी दिली, ते पण एवढी मोठी नोकरी दिली. मी सांगू नाही शकत मोठेपण मी काय केलंय काय नाही केलंय. मी 0% काय नाही केलं आजपर्यंत. माझ्या पास्टरांसाठी चर्चसाठी काहीच नाही केलं. जे काय करताय परमेश्वर माझ्यासाठी आणि हे पास्टर करतायत, मी खूप धन्यवाद देते यांना. एवढंच माझं म्हणणं आहे. थँक्यू पास्टर, धन्यवाद. तुम्हाला आता तुम्ही भेटेल ना, प्रभू देणार तुम्ही करा. आणि दुसरी गोष्ट, तुमचा मुलगा प्रभू देणार.